मानुष जन अनमोल रे, अरे मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. एकदा जन महाराज, अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय, मग त्याची विनंती करा, भगवंताचं चिंतन करा. एका राजाने गावात दौंडी दिली. ऐका ऐका, जो कोणी कावळा पकडल त्याला 5,000 रुपये बक्षीस दिल्या जाईल. खरं सांगा, कावळा काही पकडायची गोष्ट आहे का महाराज? अजिबात नाही. पैठणला जे दसक्रियावी दिले जातात त्यांना माहिती आहे, काही काही लोक एवढे हलकट आहे महाराज, 4 तास बसले तरी कावळा शिवत. गावात हे कधी कोणाला शिवले नाही, कावळा यांना कशाला शिवल? कठीण ताळ आहे. आखी गोदावरी खराब करून टाकली हो महाराजा, बावळ्याच्या हाडकायनं. मला कठीण ताण वाटतो. गंगा खराब झाली ना महाराज. अरे मी या मताचा महाराज नाही, धर्माच्या विरोधात प्रचार करणारा महाराज नाही मी. दशक्रिया विधी करा, तेरवी करा, जेवढे हिंदू परंपरेने जे उत्सव आहे ते करा. अरे पण त्या हाडकं गंगेत कशाला सोडतात? एखाद्या झाडाजवळ सोडा, शेतात सोडा. अख्खी गोदावरी खराब करून टाकली. खरं सांगा, तुम्ही सगळे जाणकार मंडळी, ज्याने जीवनभर कोंबड्या खाल्ल्या आणि त्याच्या हाडकं पैठणला घेऊन गेले, त्याला मोक्ष मिळेल का? अहो नाही हो महाराज. काशीला नाही, तुम्ही पार बद्रीनाथ केदारनाथला जरी नेले तरी ते नरकातच जाणार. त्यानं काही परमार्थच केला नाही ना. अहो ते इथं असून पैठणला कधी गेलं नाही. खरंय नाही, वस्तुस्थिती ना. इथं असून त्याला कधी षष्ठी माहित नाही, कधी नाथ महाराज माहित नाही, त्याला काहीच माहित नाही. खरं सांगू का गाड्यानो, असा जर एखादा मेला ना, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये काही काही गोष्टी अशा आहे. एखादा हिंदू माणूस मेला त्याच्या तोंडात तुळशीचे पानं घालतात का नाही माया? आहे ना परंपरा आपल्या तिकडे, ती तुळशीचं पान ठेवतात ओठावर, बरोबर आहे का नाही? मला असं वाटतं आतापासून ही पद्धत बंद करून टाका तुम्ही. तुम्ही महाराज का हो? आता ज्यानं जीवनभर दारू पिली, ज्यानं जीवनभर मांसाहार केला, कोंबड्या खाल्ल्या, बकऱ्या खाल्ल्या, त्याला तुळशीच्या पानानं काय होणार आहे? असं एवढं मोठं खोड जरी ते तोंडात घालतात काही होणार नाही ना. असा जर एखादा भक्त मेला तर कोंबडीचे पक्क घाला त्याच्या तोंडात, मोक्ष मिळेल त्याला. काही लोक दारू पिऊन मेले की त्यांच्या दशक्रिया विधीला ती जागा सारून घेतो ना आपण, तिथं सुद्धा क्वार्टर ठेवतात हे बावळे लोक. काय मेळ. आता एक आमच्या गावात एक दारुड्या मेला, मी कधी दशक्रिया विधीला जात नाही, गेलो आणि पाहिलं ते सारून घेतले, फुलं बिलं ठेवले, क्वार्टर ठेवली होती, एक बिंडल ठेवलं होतं. ते बिड्या नाही का ते बिड्या माचीस. म्हणले काय नाही, म्हणे दारूतले जीवत. अरे ते दारून मेलं ना बावळ्या, हो मेल्यावर बी दारूच का? मग तिथं मी विचार केला, जे दारू पित आहे ते मेल्यानंतर त्याच्या तिथं दारू असते. कोणी तंबाखू खाताय, कोणी गुटखा खाताय, असं ज्याच्या त्याच्या आवडीनुसार काही लोक पार्लेजी बिस्किट ठेवतात, असं ठेवतात. मी विचार केला, आपल्यासारखं जर एखादा महाराज मेला तर काय ठेवते? काहीच नाही, एक नारळ पाकिट ठेवला. म्हणून सर्वांना माझी विनंती, औट हात का मानव देह भगवान ने तुझको दिया, खाया पिया सुख से सोया, अरे नाहक जमाना खोया. बसणारी मंडळी, एवढा 3.5 हाताचा नरदेव दिलाय. राजाने दौंडी दिली, जो कावळा पकडून आणल त्याला 5,000 रुपये दिले जाईल. थोडं लक्ष देऊन उदाहरण आहे का. आता डोळ्यावाल्याने विचार केला, कावळा काय पकडायची गोष्ट आहे का? त्या गावामध्ये एक आंधळा मनुष्य होता. आता त्याच्याही मनी ध्यानीने कावळा काही पकडता थोडा येत असतो. ते गंगेवर गेलं, स्नान केलं, त्यानं सहज हात वर केले. त्या आंधळ्याचं भाग्य असं, त्याच्या हातात कावळा सापडला. जसा कावळा सापडला तसा आंधळा नाचायलाच लागला. वा 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 वा, जमलं गड्या, आजचं जमून गेलं. पण आंधळ थोडं स्वार्थी होतं. ते म्हणजे सकाळचे 10 वाजले एक कावळा सापडला, संध्याकाळी 5 वाजेला जर 4-5 कावळे सापडले तर कसे 20,000 रुपये भेटतील आपल्याला. आंधळ्यानं काय केलं, माझ्याकडे पहा. आंधळ्यानं तो कावळा घेतला आणि बगलात ठेवला. कुठं ठेवला? कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं हात वर केले. आंधळ्यानं काय केलं, पहिला कावळा घेतला आणि कुठं ठेवला? बगलात ठेवला. आणि दुसरा कावळा पकडण्यासाठी आंधळ्यानं काय केले? आता खरं सांगा, किती वर्ष आंधळ थांबलं म्हणजे त्याला कावळा सापडेल का हो? हा, तसं एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जन्मी जठरे शयनम. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेव सापडलाय ना. बसणारी मंडळी, माझे हात जोडून विनंती गड्यांनो, संधीचं सोनं करा बरं. एवढं वातावरण खराब झालंय, काय चाललंय या देशामध्ये आणि काय नाही चाललं. फक्त एवढंच मी एक प्रमाण तुम्हाला सांगतो, उद्धवा अजब तुझे सरकार, लहरी राजा प्रजा आंधळी
लहरी राजा प्रजा आंधळी अधांतरी दरबार उद्धवा अजब तुझे सरकार. काय देश होता महाराज आपला, काय राष्ट्र होता रे. एक काळ या विश्वाला शांतीचा संदेश देणारा आपला भारत देश सोन्याचा धूर निघत होता असं आख्यायिका नाही, असा इतिहास आपल्या लोकांचा आहे. आज जर पाहिलं 2025 मध्ये काय चाललं काय नाही चाललं, मला तर असं अवघड वाटतंय. खरं तर आजच्या तारखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची गरज होती, आज खरं अहिल्याबाई होळकरांची गरज होती, आज माझ्या धर्मवीर संभाजीराजांची गरज होती. अरे ज्या औरंग्याने 40 दिवस माझ्या धर्मवीर संभाजीराजांना त्रास दिला तरी मेले पण धर्म सोडले नाही, त्या धर्मवीर संभाजीराजांच्या महाराष्ट्रामध्ये लोक 1000 रुपयात मतदान विकत असेल, हे ज्यावेळेस राजेवरून पाहत असेल त्यावेळेस थुकत असतील मारते तुमच्या आणि माझ्यावर. अरे ज्यांच्यासाठी आम्ही देहाचं बलिदान दिलंय, ज्यांच्यासाठी आम्ही धर्माचं बलिदान दिलंय, ते लोक जर असे वाईट वागत असेल, कठीण होत असेल. भगतसिंग राजगुरू ज्या वयामध्ये लग्न करायचं, ज्या वयामध्ये संसार थाटायचा, त्या वयाच्या 23व्या आणि 22व्या वर्षी त्यांनी तुमच्या आणि माझ्यासाठी गळ्यामध्ये फास गुतवला. असे लोक ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्याकडे पाहत असेल, वाईट वाटत असेल. महाराज अहिल्याबाई होळकरांचे आपल्या महाराष्ट्रावर नाही, या देशावर खूप उपकार आहे. महाराज जेवढे जेवढे या भारतातले भगवान भोलेनाथाचे मंदिर आहे, त्या सर्व मंदिराचा जीर्णोद्धार जर कोणी केला असेल तो तर या वाघिणीने केलेला आहे. महाराज काशी विश्वनाथाचा सुद्धा जीर्णोद्धार अहिल्याबाई होळकरांनीच केलेला आहे. जेवढे काही या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये मंदिर असतील त्या मंदिराचा उद्धार म्हणून तर अहिल्याबाई होळकरांच्या हातात महादेवाची पिंड आहे ना, पाहिलं ना तुम्ही त्यांचा फोटो. का भारतातले जेवढे काही मंदिर आहे त्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचं काम या मातेने केलाय. मला एवढंच सांगायचं, आज काय चाललंय, मा जिजाऊबाई साहेबांनी छत्रपती घडवण्यासाठी एवढा मोठे परिश्रम घेतले. अहिल्याबाई होळकर असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, ह्या लोकांचा आदर्श आपण जीवनामध्ये ठेवा. मी खरं सांगू, कठीण चाललंय. तरुणी प्रभुता गेहे शालको बुद्धिदायका हा कन्या विक्रयोलोबा दंपतीनांच्या कल्कनम. एवढं वातावरण वाढलंय. देशापुढं दररोज नवीन एक आव्हान आहे. लव जिहाद हे तर आव्हान देशासमोर आहेच, पण त्याचबरोबर मुली पळून जाण्याचं प्रमाण सुद्धा या देशामध्ये एवढं वाढलंय. मला तर वाईट वाटतं. माझ्या जीवनातली घटना सांगतो. 2-3 महिन्यापूर्वी आमच्या गावाजवळची एक मुलगी पळून गेली. लक्ष देऊन ऐका फक्त कीर्तन. मुलगी पळून गेल्यानंतर PSIने मला फोन केला, म्हणे महाराज कुठे आहे तुम्ही. म्हणलं मी कीर्तनाला आहे साहेब. त्या मुलीचे आई वडील आलेले, ते त्यांना भेटायचं म्हणतात. मग मी कीर्तन संपलं आणि दुसऱ्या दिवशी गेलो. मी नारदाच्या गादीवर सांगतो, खोटं बोलत नाहीये. त्या आईची दातखिळी बसत होती, बाप जोऱ्या जोऱ्यात रडत होता आणि ती मुलगी त्या पोलिसांना सांगत होती, साहेब मला माझ्या आईपासून भीती आहे आणि मला माझ्या बापापासून भीती आहे. खरं सांगू का, बापाही वेड्यासारखा करायला लागला, आई तेव्हापासून तिची तब्येत खराब आहे. माझी सर्व इथं बसणाऱ्या मायांना विनंती, मायांनो आपल्या मुलींकडे लक्ष ठेवा. अरे बापांना सुद्धा विनंती, तरुण पोरांना सुद्धा विनंती, पोरांनो असं कोणतं प्रेम असतं गड्यानो, हे आंधळं प्रेम आहे. या प्रेमानं जीवनाचं वाटोळ होतं. तुम्हाला हे नाही कळणार. ज्या दिवशी एकुलता एक रक्ताचा गोळा तुमचा एखाद्या पोरासोबत पळून जाईल त्या दिवशी कळेल तुम्हाला किती वाईट आहे. त्या दिवशी त्या बापाने मला दुसऱ्या दिवशी चहा घ्यायला बोलवलं. म्हणे महाराज याच्यावर काहीतरी बोलत जावं कीर्तनामध्ये. असंच जर चालत राहिलं म्हणे महाराज तर मी वयाच्या 60व्या वर्षी तुम्हाला शब्द देतो म्हणे महाराज, भविष्यात माणसं पोरी जन्माला घालणार नाहीये. सरकारला सुद्धा माझी विनंती आहे. अरे 18 वर्षे एखाद्या मायबापाने आपल्या रक्ताचा गोळा सांभाळायचा आहे. इथं बसणाऱ्या सर्व मुलींना माझा प्रश्न आहे, तुमचा बाप 2000चा जिओचा फोन वापरतोय, तुम्हाला 20,000चा फोन घेऊन देतो. त्याची लायकी नाहीये तुम्हाला चांगल्या शाळेत टाकायची. तो 3 रुपये टक्क्यानं पैसे काढतो आणि तुमच्या कॉलेजची फी भरतो. अरे तो फाटक्या बन्याने घालतो, तुम्हाला शाळेत नवे ड्रेस आहे. तो फाटका चप्पल घालतो, तुम्हाला काय आहे नवीन बूट आहे. मला एवढंच सांगायचं, ज्याला शाळेत पाठवायची अक्कल आहे, ज्याला आपल्या पोरीला चांगले कपडे घेऊन द्यायचे अक्कल आहे, जगातल्या प्रत्येक बापाला आपल्या पोरीचं लग्न करायचं सुद्धा अक्कल आहे. काय बावळ्या महाराजा पोरी शंभड्या पोरायच्या नांदी लागून 2-2 महिन्याचं प्रेम असणाऱ्या पोरासोबत सांगतात की मला माझ्या भावापासून भीती आहे, मला माझ्या मायपासून भीती आहे, बापापासून भीती. अरे ज्यावेळेस तुमची डिलिव्हरी चालू असती, डॉक्टर सांगतो सिझर करावं लागेल. काय करावं लागेल. इथं बसणाऱ्या सगळ्या मायांना माझा प्रश्न आहे, त्यावेळेस तुमची माय
20 ते 25 टाचे देऊन तुम्हाला जन्माला घालती, त्या मायेने कोण तुम्हाला कशी भीती राहील? अवघड वातावरण झालं. सगळे ग्रामस्थ मंडळी याच्यावर ठोस निर्णय घेत जा. प्रत्येकाने या गोष्टीचं निरीक्षण केलं पाहिजे. अरे लव जिहाद, अरे मुस्लिम लोक तर हिंदू मुली पळवतात, तो तर एक मोठं षडयंत्र आहे. पण आज हिंदू मुली जर हिंदू मुलांसोबत पळून चालल्या तर कसं होणार महाराज? एवढं अवघड झालंय, काय चाललंय काही कळत नाही. पण जे चाललंय ते निश्चित चुकीचं चाललंय. म्हणून आपण प्रत्येकाने, प्रत्येक भावाला माझी विनंती आहे, आपल्या बहिणीवर संशय नका घेऊ. अरे पण भाऊ म्हणून आठवड्यातून 2 वेळेस तर तिचा मोबाईल चेक करत जा. बापाला सुद्धा विनंती आहे, अरे जोपर्यंत पोरीचं शिक्षण होत नाही तोपर्यंत विनाकारण पोरींजवळ मोबाईल देण्याचं काहीच कारण नाहीये. लोक, अरे पूर्वी का मोबाईल होते का महाराज? पूर्वी का सोयरिकी होत नव्हत्या का? ह्या गोष्टीचा आपण विचार करा. कठीण चाललंय सगळं, लोक वेडे व्हायला लागले. माझी सर्वांना विनंती आहे, प्रत्येक आईला, आज अहिल्याबाई होळकरांची जयंती आहे. अहिल्याबाई होळकरांची शपथ देतो मुलींनो तुम्हाला, निश्चित तुमच्यामुळं तुमच्या बापाची मान वाढेल एवढं चांगलं काम नका करू. पण माझ्या कीर्तनातून एक बोध घ्या, तुमच्यामुळं तुमच्या मायला आणि बापाला खाली पाहावं लागल असं जर जीवनामध्ये नाही केलं तर मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. नका बाकीच्या गोष्टी करू, पण ह्या गोष्टीची काळामध्ये गरज आहे. खूप कठीण चाललंय, काय चाललंय काही कळत नाही. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, जीवन हे डबल नाहीये. एकदा जन मग इथं येऊन भगवंताचं चिंतन करा. प्रत्येकाने मुलांना सत्संग द्या. अरे हा समाज जर घडवायचा असेल, त्याला परिवर्तन करायचं असेल तर या महाराष्ट्रामध्ये आता एवढंच एक व्यासपीठ असं राहिलं की इथून चुकून सुद्धा दिशाभूल केल्या जात नाहीये. म्हणून होईल तोपर्यंत मुलांना चांगले सत्संग घडवा, मुलांना योग्य मार्गदर्शन करा. अरे छत्रपती घडले नाही रे, छत्रपती शिवाजी महाराज हे मा जिजाबाई साहेबांनी घडवले. छत्रपती गर्भात असताना रामायण वाचलं, भागवत वाचलं, महाभारत वाचलं, तेव्हा कुठे एवढा पराक्रमी राजा घडवलाय महाराज. घडणं वेगळं आणि घडवला वेगळा. भली हुई सती ना गई राजा बिरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया, पैदा झाला नाही, पैदा किया कि प्रभू पसारे हात. मी थोडं स्पष्ट बोलू, जननी जने तो भक्त जने या दाता या शूर, नाही तो जननी बांज भली क्या खावे क्या नूर. अरे आईने पोराला जन्माला घालत असताना एक तो हरिभक्त जन्माला घाला. आईने पोराला जन्माला घालायचा असेल तर एक तो शूरवीर जन्माला घाला, आणि आईने पोराला जन्माला घालायचा असेल तर एखादा हरिभक्त, एखादा दानी जन्माला घाला. नाही तर कौरवासारखे 100 जन्माला घालण्यापेक्षा निपुत्रिक राहिलेले चांगलं महाराज. ज्यांच्यापासून देशाचं वाटुळ आहे असे पोरं जन्माला घालण्यापेक्षा आपण निपुत्रिक राहिलेलं खूप चांगलं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, निश्चित आपण या गोष्टीचं पालन करा. विठाला 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 विठाला. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत, तुका म्हणे कोटी कुळीते पुनीत. भावे गात गीत विठोबाचे, भावे गात गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने हिरसेल संकट, दयाच्या चिंतने हिरसेल संकट. भावे गात गीत विठोबाचे, भावे गात गीत विठोबाचे, दयाच्या चिंतने हिरसेल संकट, दयाच्या चिंतने हिरसेल संकट. तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल, पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? भावे गाता गीत विठोबाचे, भावनेने भगवंताचं गीत गा.
निश्चित तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. ज्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त आपण सर्व मंडळी इथे उपस्थित आहात असे वैकुंठवासी बाबासाहेब कोंडीराम पाटील एरंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त तुम्हाला सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. बसणारी मंडळी, नका काही बाकी गोष्टी करू, पण ज्या मायबापाने तुम्हाला आणि मला जन्माला घातलंय त्या मायबापाची सेवा करा. याच्यापेक्षा दुसरा परमार्थ या जगामध्ये अजिबात नाहीये. सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. बसणारे मंडळी, निश्चित मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता हा वाल्मिक ऋषी रामायणामध्ये सांगतात. या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, त्या दिवशी निश्चित पोरके वसाल. अरे पैसों से खाना मिल सकता है, पैसों से भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, पैसों से ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, पैसों से नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल त्या दिवशी समजून चालाल की आपल्या जीवनातला आधार वड गेला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातला इतिहास डोळ्यासमोर ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे झाले. रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक चालू आहे. सोन्याचं सिंहासन बसायला आहे, सोन्याचं मुकुट डोक्यामध्ये. अख्खा महाराष्ट्र आनंद उत्सव साजरा करतोय आणि छत्रपतीच्या डोळ्याला धारा लागल्या. मग जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे ओ राजे, काय झाला राहिला तुम्ही या महाराष्ट्राच्या राजे आहात, सर्व किल्ले तुमच्या ताब्यात आहात, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर तुम्ही विराजमान आहे, सोन्याचा मुकुट तुमच्या डोक्यामध्ये, मग राजे रडता का? त्यावेळेस रडता रडता या जनतेचा लाडका राजा आपल्या मायेला सांगतो, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे ग, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजी राजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. अरे छत्रपती सारख्या माणसाला जर आपल्या बापाचं महत्व कळत असेल तर तुम्हाला आणि मला का कळू नाही. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. अख्ख्या देशाने उदो उदो केलाय. सचिन तेंडुलकरांना भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला. मीडियावाल्यांनी प्रश्न केला, सचिनजी कसं वाटतंय तुम्हाला? सचिन तेंडुलकरच्या मुखातले शब्द आहे, आज मी क्रिकेट विश्वातील सगळ्यात मोठा व्यक्ती आहे, मास्टर बास्टर सचिन तेंडुलकर म्हणून माझी ओळख आहे, सगळे लोक माझ्यासोबत आहे, पण खरं सांगू तुम्हाला हे सगळं सुख पाहण्यासाठी माझे वडील रमेश तेंडुलकर जिवंत असते तर मला अजून बरं वाटलं असतं. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, बाकी नाही काही जमलं तरी प्रत्येकाने आपल्या बापाला ब्या. 2 गोष्टी सांगतोय, परमार्थ करणाऱ्या माणसाने पाप करायला ब्या आणि संसार करणाऱ्या माणसाने आपल्या बापाला ब्या. दुसरं काहीच करायचं काम नाहीये. प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा. मी दररोज सांगतो, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार, आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा धार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती, गड्यांनो प्रत्येकानं आपल्या आई वडिलांची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायची सेवा करा. ज्यांच्या पृथ्वीत्व पीडा रोग क्षय काय भजना शिवरले ते पाहे का, राम राम स्मरा आधी लाहो करा गाठ घाला मुळबंदी, सांडा वावगिया उपाधी लक्ष लावणे राहा गोविंदिका. बसणारे मंडळी, जन्मतः जीव हा प्रत्येक विचारवंतच आहे. जन्मतः प्रत्येक जीव हा विचारवंत आहे, पण विचार संसाराचा करतो. परमार्थाविषयी प्रत्येक माणसं झोपलेले, आणि परमार्थाविषयी झोपलेले असलेल्या प्रत्येक साधकाला महाराज लोकांनी, साधू संतांनी मार्गदर्शन केलं. उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन हो, आता जागा रे भाई नो जागा. तिसरं प्रमाण, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हो, जगजोगी जगजोगी मज निरंतर जागविती,
साधू संतांनी रात्रंदिवस तुम्हाला आणि मला जागवण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबरायांनी समाजाकडे पाहिलं. लोक जन्माला येतात, युवा होतात, लोक मरून जातात. लोकांच्या जीवनाचा यथार्थ विचार करत नाही. जे विचाराने भरकटलेले आहे अशा विचाराला जगद्गुरु तुकोबरायांनी जो विचार सांगितलाय तो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. सारा विचार सारा विचार करा उठाओठी. 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 नाम धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. धरा कंठी विठोबाचे. नाम धरा कंठी विठोबाचे. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल संकट. दयाच्या चिंतने निरसेल घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझे तुकोबराय सांगतात. सारा विचार करा उठाउठी. नाम धरा कंठी विठोबाचे. बसणारे मंडळी, सार काय आणि असार काय या गोष्टीचा विचार करा. आता सार म्हणजे काय? या जगामध्ये सार फक्त सार 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 विठोबा नाम तुझे सार. सत्य साच खरे नाम विठोबाचे. बसणारे मंडळी, देव सोडून या जगातल्या सगळ्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या सगळ्या आसार आहे. सार काहीच नाहीये. मी तर याच्याही पुढे जाऊन सांगेल. अरे देवाला सोडून जर कीर्तन असेल ते सुद्धा आसार आहे. देवाला सोडून तुमचं वाजवणं असेल ते सुद्धा आसार आहे. आणि देवाला सोडून तुमचं गाणं असेल ते सुद्धा आसार आहे. पूर्वी नामदेवराय कीर्तन करायचे, जगाचा मालक नाचत होता. नामदेव कीर्तन पुढे देव नाच. नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचत होता. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. बसणारे मंडळी, जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसे बोले. अरे नामदेवराय कीर्तन करायचे त्यावेळी जगाचा मालक नाचत होता. हे नामदेवरायचं कीर्तन आहे. आम्ही 10 ते 12 कीर्तन करतो तरी लोक झोपतात. ही आपली ताकद आहे. माझी या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. काय आहे माहितीये का, मी नेहमीच सांगतो, आज परमार्थ एवढा वाढलाय ना महाराज, बापरे बापरे बाप. आज परमार्थ जेवढा चांगला आहे तेवढा जगात कशातच काय यश नाहीये. परमार्थावर जेवढे चांगले दिवस आहे तेवढे कशावरच नाहीये. परमार्थावर जेवढे चांगले दिवस आहे तेवढे शेअर मार्केटवर नाहीये, IT पार्कला नाहीये, राजकारण्यावर कोणावरच नाहीये. बघा ना तुम्ही, पूर्वी एखाद्या साधूची जयंती पुण्यतिथी असली की कीर्तन होत होते. पूर्वी भगवंताच्या जन्मोत्सवानिमित्त कीर्तन होत होते. आता एवढं चांगलं झालंय की महाराज कोणी मेलं तरी कीर्तन आहे, कोणी जन्मलं तरी. 90 वर्षाच्या म्हाताऱ्याच्या अनिव्हर्सरी केल्या मी काय त्याच्यात मजा आहे का महाराज काही, तरी पण त्या निमित्ताने कीर्तन आहे. मला अभिमानानं सांगा वाटतं, मला स्वाभिमानानं सांगा वाटतं, आज महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये अहिल्याबाई होळकरांच्या ज्या ज्या ठिकाणी जयंती आहे
त्या ठिकाणी 90-95% कीर्तनं होतात. हे योगदान फक्त वारकरी संप्रदायाचे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला लोक डीजे काढायचे, दारू प्यायची, ही परंपरा जर बंद केली असेल तर ती फक्त वारकरी संप्रदायाच्या लोकांनी केली. पण मला एवढं सांगायचंय तुम्हाला, पब्लिक कुठेही जास्त आहे. पंढरपूरला जा तेवढीचे, आळंदीला जा तेवढीचे. आज शनिवार आहे ना, भद्रा मारुतीला जा लोक तेवढेचे, वेरूळला जा लोक तेवढेचे, कुठेही जा लोक तेवढेचे. पंढरपूरला जा तेवढेचे, कोल्हापूरला जा तेवढेचे, ज्योतिबाला जा तेवढेचे. ज्योतिबाचा घाट पास करून खाली गेले की गोव्याला सुद्धा तेवढेचे. लोक कमी कुठंच नाहीये. तुमचा असा गोड गैरसमज आहे की परमार्थात लोक वाढले. नाही नाही नाही, परमार्थ फक्त वाढला हो. परमार्थातला भाव कमी झाला, परमार्थातलं प्रेम कमी झालं, परमार्थातला आदर कमी झाला महाराज. आणि परमार्थ नावाची गोष्ट ही प्रेमाची आहे ना, भावनेची. भाव बळे आकळे एरविना आकळे करतळी आवळे, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझ भाव आहे देव तरी हा सुलभ. अंतरीची घेतो गोडी आणि पाहे जोडी भावाची. म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, देवाला सोडून जगातल्या जेवढ्या काही गोष्टी तेवढ्या मिथ्ये प्रमाण घ्या. तू कोबरायचं फलकट तो संसार संसार येथे सार भगवंत. जगद्गुरु तुकोबराने स्पष्ट सांगितलं, देवाला सोडून जगातल्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या आसार आहे. सार काय आहे? सार म्हणजे भगवंताचं भजन आहे. सार म्हणजे आपण आलोय कुठून? कोहम कथमिदम जातं, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी विसरून गेला. बसणारी मंडळी, आम्हाला लोकांना, महाराज लोकांना, माळकरी लोकांना असं वाटत होतं की करोनाच्या नंतर लोक माळी घालतील, करोनाच्या नंतर लोक देवदेव करतील. पण असं काहीच झालं नाही बरं महाराज. उलट तर लोक जास्त बिघडले हो. करोनाच्या नंतर लोकांच्या मेमरीमध्ये शार्प बसलेले, आता कोणताही रोग कधी येऊन घेतो, खाऊन घ्या. कोणताही रोग कधी येऊ शकतो, माणूस मरू शकतो, पिऊन घ्या. म्हणून खाणाऱ्या पिणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. बसणारी मंडळी, खाऊनही तुम्हाला मरणाचे, पिऊनही तुम्हाला मरणाचे. करोनाच्या काळामध्ये काही गोष्टी खूप वाईट झाल्या महाराज. जे लोक नको जायला होते ते गेले, बरोबर आहे की नाही? असं क्षेत्र नाहीये की त्या क्षेत्रामधला माणूस गेला नाहीये. आध्यात्मिक क्षेत्रातला गेला, राजकीय क्षेत्रातला गेला, व्यावहारिक क्षेत्रातला गेला. अरे असे काही काही कुटुंब पाहिले की पाणी धरायला सुद्धा लोक नव्हते. एका एका कुटुंबातले 4-4, 5-5 लोक गेले. पण खरं सांगू का, करोनासारख्या महामारीवर मी खूप नाराज आहे महाराज. खूप दुःख होतंय माझं करोनाचं नाव घेतलं की. का? करोनाच्या काळात जे मरायला पाहिजे ते नाही मेले महाराज. म्हणजे मी का टेन्शन मध्ये करून, आता थोडस वातावरण यायला लागलं बाई, तर 500 पेशंट जे करोनात ज्यांनी अख्खं गाव घाण केलं, आता जर येणार तर नाहीच येतो. म्हणजे जे न्यायला पाहिजे होते ते नाही नेले. खरं सांगू का महाराज, जे लोक त्रासदायक असतात, लोक नवस करून सुद्धा ते मरत नाही. आणि जे लोकांना हवेसे असतात, जे समाजसेवक असतात, अरे क्रांतिकारी लोक पहा, देशभक्त पहा, महासंत मंडळी पहा,
जेवढे काही या जगाच्या उपयोगीसाठी लोक आहे त्यांचं आयुष्य मर्यादा खूप कमी होती. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी दिली, चांगदेव 65 दिली, अमृतानुभव दिला, हरिपाठ दिला. आयुष्य फक्त 22 वर्षाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजाने या हिंदू धर्माची स्थापना केली, तरी स्वराज्य स्थापक त्यांना म्हणतात. पण त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य 42, 43, 44 वर्षाचं आहे. संभाजीराजांचं आयुष्य कमीच आहे. जे लोक समाजाच्या कल्याणासाठी जन्माला आलेले असतात त्या लोकांचं आयुष्य खूप कमी असतं. आणि काही लोकांनी अख्खं गाव खाल्लं महाराज, तालुका खाल्ला, जिल्हा खाल्ला. लोक डायरेक्ट यज्ञ करतात, हा कधी मरल नालाय, तरी पण त्याला शुगर नाही, त्याला कॅन्सर नाही, त्याला काय नाही. 2 टाइम बोकडे खातो तरी काही होत नाही महाराज. काय कठीण ताळ आहे, अवघड आहे देवाचं गणित. म्हणून तर लोक जनाबाईने देवावर आरोप केला ना, धुंद झाला तुझा दरबार. खरं ना महाराज, पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दारिद्र्य तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढ, कीर्तिमानाचा अपमान. देवाचं गणितच तसं आहे. म्हणून सर्वांना माझी विनंती, सारासार विचार करा, उठाउठी लवकर विचार करा. कशाचा? नामधरा कंठी विठोबाचे. त्या भगवंताचं नाव कंठात धारण करा. आणि त्या भगवंताचं नाव कंठात धारण केल्यानंतर फायदा काय? तुकोबरा अभंगाच्या दुसऱ्याच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, त्या भगवंताचं नाव कंठात धारण करणं. कंठात धारण करणं म्हणजे काय हो? भगवंताच्या फोटोला दोरी बांधायची गळ्यात गुंतवायची असं नाहीये. भगवंताच्या नावाविषयी अंतःकरणामध्ये आवड निर्माण करा. आणि असं जर तुम्ही केलं तर तयाच्या चिंतने निर्सेल संकट. बसणारे मंडळी, कितीही मोठं संकट तुमच्या जीवनामध्ये यावं द्या, जगाचा मालक ते संकट निवारण केल्याशिवाय राहणार नाही. कोणाकोणाचं संकट निवारण केलंय? एका हिंदी कवीने वर्णन केलंय, तो सांगतोय. शबरी अहिल्या गणिका नारी सबही तूने पार लगाई. शबरीचा उद्धार केलाय त्याने, अहिल्याचा उद्धार केलाय, अरे गजेंद्राचा उद्धार केलाय, आजामेळ्याचा उद्धार केलाय, सर्वांचा उद्धार केलाय. फक्त तुमचा आणि माझा असं झालंय, आपल्याला सर्वांवर विश्वास आहे, देवावर विश्वास नाही. बसणारे मंडळी, मानवी देहाचं गणित जर सोडून घ्यायचं असेल तर 2 लोकांवर विश्वास ठेवा, एक संत आणि दुसरे भगवंत. माणसाचं काय झालंय, माणूस माणसावर विश्वास ठेवतोय, आणि माणसानं माणसावर विश्वास ठेवलं म्हणजे गाढवानं शेत खाल्लं, पापना पुण्य काहीच फायदा नाही. अरे जगातले प्रत्येक माणसं जर अविश्वासी आहे तर विश्वास जगाच्या माणसावर का ठेवता? माणसाकडून अपेक्षा करू नका, कारण जगातला प्रत्येक जीव हा अपूर्ण आहे. अपूर्ण मनुष्य तुम्हाला पूर्णत्वाचं ज्ञान देऊ शकत नाही. आणि देव हुशार आहे महाराज. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी अपूर्ण ठेवलंय. पैसा दिला म्हणजे अक्कल देतो देव असं काही नाहीये. ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांच्याकडे अक्कल आहे असं काही नाहीये. काही काहीकडे शारीरिक सुख चांगलं आहे पण पैसा नाहीये. काही बुद्धिवान एवढे बापरे 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 बाप. पण लक्ष्मीच्या कृपा आहे, देवानं प्रत्येकाला कुठं ना कुठं तरी कमी ठेवलेलं आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे शारीरिक सुख नाही. 4-4 कारखान्याचा चेअरमन करतो काही देवाला. साखर कारखाने सांगतो तुम्हाला. कोणते कारखाने? साखर कारखाने. 4-4 कारखान्याचा एका हाती सत्ता असते याची. पण चहा पाहिला तरी शुगर वाढते. देव म्हणे खुर्चीवर बसायचं, साखर खायची नाही.
बऱ्याचशा वेळेस कीर्तनाच्या माध्यमातून काही ठिकाणी जेवण्याचा प्रसंग येतो. आम्ही जेवायला गेलो की आमच्या ताटामध्ये 40 पदार्थ, त्या माणसाच्या ताटात, घरमालकाच्या ताटात 2च पदार्थ, मुगाची डाळ आणि ज्वारीची भाकर. नुसतं टुळू 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 आपल्या ताटाकडे पाहिजे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. आपण म्हणावं साहेब घ्या ना, ते म्हणतं छे छे. डॉक्टरांनी फक्त महाराज गोळ्याच खायच्या सांगितल्या. सकाळी 2, दुपारी 2, संध्याकाळी 2. अरे पैसा असल्यावरच माणूस सुखी राहतो. कोणा सांगितलंय तुम्हाला? अजिबात नाहीये. जेवढे पैशावाले दुःखी तेवढे गरीब लोक दुःखी नाहीये महाराज. जगातला प्रत्येक माणूस दुःखी आहे. जे सत्तेत आहे तेही दुःखी ते, आणि जे सत्तेत नाही ते सुद्धा दुःखी आहे. जे निवडून आले तेही दुःखी, जे पडलेले ते सुद्धा जे दुःखी आहे. जे मंत्री झाले तेही दुःखी आहे, आणि ज्यांना मंत्रीपद भेटलं नाही ते सुद्धा दुःखी. मग आनंद, सुख, समाधान हे जे शब्द आपण वाचतो ते कशात आहे? त्या परिस्थितीमध्ये समाधान माना. बरोबर आहे का नाही? आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान मानणं हे जगातला सगळ्यात मोठा आनंद आहे. काय झालंय माहितीये का? आपली अपेक्षा वाढली. आता तुम्ही एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी उपस्थित आहे. काही लोक बिचारे 2 व्हीलरवर आले, काही स्विफ्ट डिझायर घेऊन आले, काही इनोवा घेऊन आले, काही क्रिटा घेऊन आले, काही इंडिओर घेऊन आले. बरोबर आहे का नाही? मग आता कीर्तन संपल्यानंतर जे 2 व्हीलरवर चाललेले लोक आहेत त्यांनी स्विफ्टवाल्याकडे कधीच बघायचं नाही. जे पायी चालले त्यांच्याकडे बघायचं. अरे आपण तर 10 मिनिटात घरी जाणार, याला 20 मिनिटं लागणार आहे. पण 2 व्हीलर वाल्याला एवढी खाज येते, कधीच पायी चालणाऱ्या माणसाकडे पाहत नाही, ते स्विफ्टवाल्याकडे पाहते. बरं, स्विफ्टवाल्याने विचार केला पाहिजे ना, 1 लिटरमध्ये 10, 20, 25, 30 किलोमीटर चालती. पण स्विफ्टवाल्याला दम निघत नाही, ते क्रिटावाल्याकडे पाहतं. क्रिटावाला इनोव्हावाल्याकडे पाहतं. इनोव्हावाल्याला तरी पाहिलं पाहिजे ना, एवढी आरामदायक गाडी. पण इनोव्हावाल्याला कुठे दम निघतो, तो इंडिओरवाल्याकडे पाहतो. मग इंडिओरवाल्यांचं थांबलं पाहिजे ना, ते सनरूफ वर करून हेलिकॉप्टरकडे पाहतं. म्हणजे आनंद अजिबातच नाहीये. समाधान हे कशात आहे? अरे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला स्टारचे कपडे घालायला भेटत नव्हते, तरी आपण अरे एका बरमोड्यावरून 2 नाईट पॅन्टवर आपण 4 महिने 2 वर्ष राहिलो. आपल्याला कोणत्या दवाखान्यात जायची गरज पडली नाही, काही नाही. आता बघा ना महाराज, 2-4 दिवसापूर्वी लग्न होतं एक आमच्या कुटुंबामध्ये. एवढे लोक लग्नात रुसतात. अरे बापरे बापरे बाप. या बया महाराजांचे पाय धुतले नाही की या म्हशीवणीकच फुकतात अशा. खरं सांगा, कोरोनाच्या काळामध्ये कोणी पाय धुतले माया हो तुमचे? खरं सांगा, तुम्हाला लग्नालाच बोलवलं नाही तर पाय धुवायचा काय संबंध आहे? लग्नामध्ये फक्त 4-5, 7-5 दिन दशकाचा मेळा. एक नवरदेव, एक नवरीन, 2-4 माणसं फक्त. ते बी नवरदेव नवरीमध्ये 10 फुटाचं अंतर, ते बी पोतं बांधलेलं होतं. हीच एका दुसरी कळस सुद्धा नव्हतं महाराज त्या काळामध्ये. अरे वऱ्हाड नसताना लग्न लावले आपण, मंगल कार्यालय नसताना लग्न लावले, बामण देवता नसताना लग्न लावले, डीजे नसताना लग्न लावले. अरे घोडा नसताना सुद्धा घोड्याचं लग्न झालंच ना रे बाबा. कसं का पुढं चला. मग अशाही परिस्थितीतून गेल्यानंतर आपण लोकांनी थोडाफार तरी आदर्श घेतला पाहिजे ना महाराज. सगळ्यात जास्त वाईट वाटतं मला आपल्या लग्नामध्ये महाराज. मी महाराज माझ्या घरच्या लग्नात सुद्धा जात नाही महाराज. मी इतके बावळे लोक आहे ना आपले. 6चं लग्न असलं रात्री 9ला लग्न लावता तुम्ही. जेवढे काही अपघात झाले त्या अपघाताला कारण 2 व्हीलरवाले. बरं जाताना काही ध्यानावर लोक आहेत महाराज. आपल्या लग्नामध्ये फक्त वरमाय नवरी पेल नसती, नाही तर अर्धवरड पेल असतं ना महाराज. जसं तुम्ही ग्रामसभेचे काही ठराव घेतात ना, तसं प्रत्येक तालुक्याने जिल्ह्याने ठराव घेतला पाहिजे. सकाळचेच लग्न पाहिजे. हे जे 2 व्हीलरचे अपघात होतात त्याला सगळ्यात कारणीभूत आहे लग्नावाले महाराज. 6चं लग्न रात्री 9ला लावताय तुम्ही. अरे मग टाइम काढायला कशाला जाता बामणापाशी? काही गरज नाही ना. आपल्या हिंदू लोकांचं सगळ्यात जास्त वाटोळं 2 गोष्टीत झालेलं आहे. एक ग्रामपंचायत मध्ये, दुसरं लग्नामध्ये. तुमचा जर एखादा मारवाडी ओळखीचा असेल, त्या मारवाड्याच्या पुरीच्या लग्नात जा, पहा तुम्ही कसं खर्च करतो तो. 500 पदार्थ खायला असतात आणि लग्नाला फक्त 20च लोक असतात. आणि आपले 5000 लोक खाय वांग्याची भाजी डाळ. तिच्या डाळही नाही, वरणच नुसतं. डुबकी जर मारली तर 4 दिवस डाळ सापडणार नाही महाराज. असं नाही केलं पाहिजे. लग्नाला खर्च करू नका असं माझं म्हणणं नाही ना, करा ना. अरे पण 15-20 लाख रुपये त्या लग्नात खर्च करण्यापेक्षा तेवढे 15 लाख रुपये जवायला द्या ना. एखादा गुंठा जागा घेऊन द्या, एखादी FD करून द्या. काही नाही महाराज. लोकांची धारणा अशी झाली. आता तुम्ही त्या हगवणे कुटुंबाचं पाहिलं ना तुम्ही कसं झालंय. लोकांची धारणा चुकीच झाल्या. आणि आता तर माणसापेक्षा बया एवढ्या आडेल झालेल्या आहे महाराज. सोयरिकी न व्हायला कारणीभूत फक्त महिला मंडळी. पूर्वीचे जुने लोक जर बसले ना बैठकीला महाराज, मांडी घालून बसले की सोयरीक होत होती. प्रत्येक महिला असं वाटतं माझी पोरगी श्रीमंताच्या घरी गेली पाहिजे. तिथं गेली ना ती श्रीमंताच्या घरी. काय झालं? अरे पोरीला पोरगा पाहत असताना श्रीमंत नका बघू, जमीन नका बघू, तो कोणत्या कॉलेजला हेही नका बघू, तो दिसतो कसा हेही बघू नका. मी तुम्हाला तुमचा मुलगा म्हणून सांगतो माया हो, पोरीला पोरगा पाहत असताना सुसंस्कारिक बघा, माळकरी बघा. गरीब असू द्या हो, तुमच्या पोरीचं कल्याण झाल्याशिवाय राहणार.
ज्यांनी ज्यांनी श्रीमंत पाहिले त्यांचं अवघड झालेलं आहे महाराज. ही कठीण परिस्थिती झालेली. बरं एवढं वातावरण खराब झालंय ना. बरं मी एका मुलीचा बाप आहे. मला सुद्धा असं वाटतं माझ्या मुलीचं लग्न चांगल्या घरी गेलं पाहिजे. पण चांगल्या घरी गेलं पाहिजेत म्हणून कोणाचाही पोरगी द्यायची नाही, हा माझा विनंती तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. हे बघा, प्रत्येकाने समाधान जर पाहिजेत असेल, शांती आनंद जर या गोष्टी पाहिजेत असेल तर एक प्रमाण ध्यानात ठेविले आनंदे चित्ती असू द्यावे समाधान. भगवंतावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुमच्या जीवनातलं कितीही मोठं संकट असू द्या, जगाचा मालक तारल. बरं तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू. कितीही मोठं. अरे तुटे भवरोग संचित क्रियामान भोग. अनंत जन्माचं पाप असू द्या. महाराज सांगतात नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. नाव धड करा सहस्र नामाची ते हे भवसिंधुशी. आपला फक्त विश्वास देवावर नाहीये, देवावर विश्वास ठेवा. निश्चित माझा जगाचा मालक तुमची संसार रूपी नौका पैल तीराला नेईल. बसणारे मंडळी, एका माणसाची डोक्याची सिर ब्लॉकेज झाली. काय झाली? सिर ब्लॉकेज झाली. छत्रपती संभाजीनगरमध्ये त्याला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेलं. 4 तास ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर काढल्यानंतर डॉक्टरने बिल 20 लाख रुपये काढलं होतं. किती काढलं? 20 लाख रुपये. त्या म्हाताऱ्याने बिल पाहिल्यानंतर म्हाताऱ्याच्या डोळ्याला धारा लागल्या. म्हातारा रडायला लागलं. डॉक्टर माळकरी होते. ओ बाबा, हे 20 लाख रुपये तुम्हाला थोडे जास्त वाटत आले, त्यातले मी 6-7 लाख रुपये कमी करतो, फक्त रडू नका. म्हातारा हसलं आणि डॉक्टरला सांगता, हे डॉक्टर, छत्रपती संभाजीनगर टू पैठण हायवेवर माझी 100 एकर जमीन आहे आणि 1 एकर जमीन माझी 1 कोटी रुपयाला चालली. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. अरे तू जर 50 लाख रुपये बिल काढलं असतं तर 2 मिनिटात ते बिल मी पे केलं असतं. एवढा श्रीमंत माणूस आहे मी. मग का हो, एवढे जर श्रीमंत आहात बाबा तर 20 लाखाचं बिल पाहून तुम्ही रडता का? त्या म्हाताऱ्याने जे उत्तर दिलं ते उत्तर घेऊन घरी जा, मी समजेल माझं कीर्तन सार्थक झालं. म्हातारा डॉक्टरला सांगतो, डॉक्टर 4 तास आयसीयू मध्ये माझं शरीर सांभाळलं तर माझ्या शरीराचं मेंटेनन्स तू 20 लाख रुपये काढलं. वयाच्या 85 वर्षापर्यंत माझ्या देवानं मला सुखरूप ठेवलं, पण रुपयाचं सुद्धा मेंटेनन्स माझ्याकडून घेतलं नाही. दुःख माझ्या जीवनामध्ये. कधीतरी विचार केला पाहिजेत ना. अरे नळपट्टी नाही भरली तर नळ बंद होतो, हा ग्रामपंचायतचा GR आहे. घरपट्टी जर नाही भरली तर ग्रामपंचायतला उभं राहता येत नाही. ह्या काही पॉलिटिक्सवाल्या लोकांना या सगळ्या गोष्टी माहिती आहे. लाईट बिल जर नाही भरलं तर मीटर कट होतं, हे कळतंय ना तुम्हाला. अरे मग सकाळी 6:30 वाजता सूर्य उगवतो, संध्याकाळी 5:30 वाजता सूर्य मावळतो. आतापर्यंत कधी सूर्याने लाईट बिल घेतलं का तुमच्याकडून? एवढा सुंदर हा वड आहे, एवढं थंडगार हवा आहे. कधी निसर्गानं तुमच्याकडून लाईट बिल मागितलं? कधी त्याचे चार्जेस घेतले नाही ना. मग ज्या गोष्टी माणसाला फुकट भेटले त्याच्याविषयी माणसाने थोडाफार वेळ काढला पाहिजे. जेणे हा जीव दिला तयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. बसणारी मंडळी, लिहून ठेवा एक माझं वाक्य काळजावर. प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत मिळेल. गेलेली सत्ता परत मिळू शकते, गेलेली पैसा कमवू शकता, गेलेली जमीन, सगळ्या गोष्टी परत मिळेल. पण लाईफ इज नॉट वन्स मोर. किती जरी पैसे खर्च केले तर 1 मिनिटाचं आयुष्य भेटत नाही ना. मग एवढ्या चांगल्या आयुष्यामध्ये फक्त माझी तुम्हाला विनंती आहे, भगवंताचं चिंतन करा. 10-12 दिवसापूर्वी एका ठिकाणी माझं कीर्तन होतं. कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेवायला बसल्यानंतर एका मोठ्या साहेबांनी मला सांगितलं, म्हणे महाराज रात्रंदिवस प्रवास करता, 4-4 राज्यामध्ये कीर्तन करता, कधी थकत नाही, कधी गाडीला काही होत नाही, याचं कारण काय हो? कधी अपघात होत नाही? मी त्यांना जे उत्तर दिलं, म्हणलं साहेब रात्री 9 ते 11 कीर्तन संपल्यानंतर आमचा ड्रायव्हर गाडी चालवतच नाही. रात्रभर गाडी चालवायचं काम ड्रायव्हरच्या रूपात पांडुरंग परमात्मा करतो. त्याच्यामुळे दुःख होण्याचं काही कारण? देवावर विश्वास ठेवा ना. देवावर. अरे जगातला कितीही मोठा सर्जन असू द्या, किती मोठा MBBS असू द्या, किती मोठा MD असू द्या, तो ऑपरेशन थिएटरच्या बाहेर ज्यावेळेस येतो त्यावेळेस नातेवाईक विचारतात, ओ डॉक्टर साहेब कसं आहे आमचं पेशंट? त्यावेळेस डॉक्टरच्या मुखातून पहिला शब्द निघतो, मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? अरे मग शेवटचा पर्याय जर देव आहे तर पहिला पर्याय देव का नसावा? पाऊस नाही पडल्यावर मारुतीला पाणी घालता का चांगला पाऊस झाल्यावर घालता? हा, मग तुम्ही येडं समजता का देवाला? देव का पुढारी आहे का? काय आहे म्हणजे घुमवायला त्याला? हा, असं नाही ना महाराज. घुमवा घुमी माणसानं बायको सोबत केलीच चालती. घुमवा घुमी तुमच्या नेत्यासोबत करा. देवासोबत घुमवा घुमी करायची म्हणजे तुम्हाला कसं येड्यावानी वाटतं मला तर काही कळत नाही. नारळ चांगलं निघलं की घरी घेऊन जाता आणि खौट निघलं की देवाला पावलं. तुमच्या बापान ठेवलं का? मग तुम्ही कोणत्या धारणेत जगताय? कोणती पद्धत आहे तुमची? मला तर काही कळत नाही. लोक म्हणतात महाराज आता पाऊसच पडे ना, चला मारुतीला पाणी घालायला. अरे चांगला पाऊस झाल्यानंतर तुम्ही मारुतीला पाणी घातलं का? मग मारुती का झोपलेला आहे का? दिसेल जरी झोपेला असेल तुमच्यासारखे लय जण झोपवले त्यानं.
त्याच्यामुळे तुम्ही अजिबात नाही. शुक्रवारी बोकडे खायचे, शनिवारी सकाळी 4 वाजता अभिषेक करतो भद्रा मारुतीला. तुला वाटतं तो बाप एवढं सोपं नाही हो महाराज. इकडं लिटिगेशन काढणं चालूच आहे, तिकडं चालूच आहे जय हनुमान. अरे नसतं रे बाबा तसं. असं कोणा सांगितलं तुम्हाला एका हातानं पाप करायचं आणि एका हातानं पुण्य? अजिबात नाही महाराज. तो देव आहे तिथं अजिबात कोणाला सुट्टी. तुम्हाला असं वाटतं की मी शनिवार धरला म्हणजे देव अजिबात नाही. शनिवार धरणं चालूच आहे आणि लोकांना व्याजाने पैसे वाटणं चालूच आहे. तुम्हाला जमल ते? शक्यच नाही महाराज. तुम्ही सायन्स युगामध्ये जगणारे लोक थोडं प्रॅक्टिकली जगा. कसं जगा? प्रॅक्टिकली जगा. ही अंधश्रद्धा सोडून द्या महाराज. तुम्हाला असं वाटतंय ना देवाची कृपा तुमच्यावर व्हावी, काहीच नका करू. माणूस म्हणून माणसासोबत प्रेमान वागा, याच्यापेक्षा दुसरा परमार्थच जगामध्ये कोणता नाही करायचा. माणूस म्हणून आपल्याला अरे माणसात माणूस दिसेना, आपल्याला देवात काय देव दिसणार आहे गड्यानो? अजिबात नाही. म्हणून तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट भवसिंधू. त्या भगवंताच्या कृपेने हा भवसिंधू जो आहे याच्यातून तरणं तुम्हाला आणि मला शक्य होईल. भगवंताचं चिंतन करा. विठोबा सारासार विचार करा, उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, राल दुर्घट भव सिंधू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महान राष्ट्र ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवाला यथार्थ विचाराची शिकवण देतात. विठाला विठाला अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी, अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा. तो असा, भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे, काय निमित्तानं आहे, आपल्या सर्वच मंडळीला ज्ञात जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला खूप दुरून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमचे बाळासाहेब भाऊ धोंडीराम पाटील, बाबासाहेब धोंडीराम पाटील एरंडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त, त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झालाय. बसणारे मंडळी, जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. वर्षश्राद्ध म्हणजे वर्षश्राद्ध आहे तरी काय महाराज, खरं सांगू का, श्रद्धेनं जे केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. काय म्हणतात? श्रद्धेनं जे केलं जातं त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. या जगाचा जर विचार करू गेलो तर या जगामध्ये काही श्रद्धेचे पात्र आहे आणि काही विश्वासाचे पात्र आहे. बसणारे मंडळी, तुमच्या मित्रावर तुमचा विश्वास आहे का श्रद्धा आहे? जगातल्या कोणत्याच मित्राचा मित्रावर श्रद्धा नसते. मित्रावर काय असतो? विश्वास असतो. बस. दुसरं उदाहरण आहे, तुमची तुमच्या बायकोवर श्रद्धा आहे का विश्वास आहे? विश्वास. जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते. बायकोवर काय असतो? विश्वास असतो. मित्रावर विश्वास आहे, बायकोवर विश्वास आहे, मामावर विश्वास आहे, काकावर विश्वास आहे. ड्रायव्हरवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? रात्रभर मी गाडीत झोपून सकाळी तुमच्या तिथं प्रवास केला, याचं कारण माझ्या ड्रायव्हरवर काय आहे? विश्वास आहे. पण या जगामध्ये असे काही पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वासही आहे आणि त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे. देवावर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? देवावर विश्वासही आहे आणि देवावर काय आहे? श्रद्धाही आहे. संतांवर विश्वासही आहे आणि संतावर काय आहे? संतावर जर विश्वास नसता तर तुकोबरायचं प्रमाण जन्माला आलं नसतं. संताची हे पायी माझा विश्वास, सर्व भावेदा असं झालो त्यांचा, त्यांना माहित आहे त्याची माझे हित जेने हा गोपाळ कृपा करी. संतावर श्रद्धाही आहे आणि संतावर विश्वासही आहे. देवावर विश्वासही आहे आणि देवावर श्रद्धाही आहे. संत आणि देव सोडून जगामध्ये 2 पात्र असे की त्या ठिकाणी माणसाच्या विषय अंतःकरणामध्ये श्रद्धाही आहे आणि विश्वासही आहे. आईवर माणसाची श्रद्धा आहे का विश्वास आहे? आईवर माणसाचा विश्वासही आहे आणि प्रत्येकाची आईवर आपल्या काय आहे? श्रद्धा आहे. बरोबर आहे का नाही? आईवर विश्वासही आहे आणि आईवर श्रद्धाही आहे. वडिलावर विश्वासही आहे आणि वडिलावर काय आहे? श्रद्धाही आहे. आणि त्या वडिलाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण लोकांनी जो राबवलेला कार्यक्रम आहे त्याला वर्षश्राद्ध म्हणतात. विठाला
निसर्गाचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला तो राहण्यासाठी आलेला नाहीये. कबीर महाराज किती गोड सांगतात पहा. आया है सो जाएगा राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा कोई बंधा जंजीर. बसणारे मंडळी, जोही व्यक्ती या मृत्यू लोकामध्ये जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचंय. तुम्ही ज्या गावामध्ये जन्माला आले त्याला गावाला जळगाव नाही म्हणत. तुम्ही ज्या गावाला जन्माला आले त्याला पैठण नाही म्हणत, छत्रपती संभाजीनगर नाही म्हणत, महाराष्ट्र म्हणत नाही, भारत म्हणत नाहीये. तुम्ही ज्या जगामध्ये राहता, तुम्ही ज्या गावामध्ये राहता त्या गावाचं नाव मृत्यूलोक आहे. काय आहे? मृत्यूलोक. आणि या मृत्यू लोकाचा एक नेम आहे. जोही जन्माला आला त्या प्रत्येक माणसाला जायचं. येत नाही उरो आले अवतार, येत नाही उरो आले अवतार, एर ते पामर जीवके, एर ते पामर जीवके. येते नाही उरो आले अवतार, येते नाही उरो आले अवतार, येते पामर जीवकेचे, ओ येते पामर जीवकेचे. पामर जीव किती. बसणारे मंडळी, बऱ्याचशा वेळेस वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेलं, दसक्रिया विधीच्या कीर्तनाला गेलं की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आमच्या जवळ येतात. दादा ओ महाराज, खूप काही कष्ट केले हो आमच्या आईने, आता तिचे आरामाचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. काही सांगतात महाराज, आमच्या वडिलांनी खूप काही कष्ट केले आमच्यासाठी, खूप साले महंदारी केली, आता त्यांचे आरामाचे दिवस आले, खाण्यापिण्याचे दिवस आले, आमचे वडील आम्हाला सोडून गेले. बसणारे मंडळी, कोणी सांगतं आई सोडून गेली, कोणी सांगतं बाप सोडून गेला, कोणी सांगतं भाऊ सोडून गेला, कोणी सांगतं मैत्रीण सोडून गेली, कोणी सांगतं पत्नी सोडून गेली. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, लोक तुम्हालाही सोडून गेले आणि लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्यांनो. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. कारण जाणं निसर्गाचा नियम आहे ना, राहण्यासाठी कोणी आलेलंच नाहीये. येथं नाही उरो आले अवतार. अरे ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या जगाच्या मालकाने एवढी सुंदर सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली, तुमचा आणि माझा बाप तुम्हाला मला सोडून गेला, यात काय नवले. पण बसणारी मंडळी, आमच्या बाबासाहेब भाऊंच्या वर्षश्राद्धाला उपस्थित असणारे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, परमार्थिक सर्व मंडळीला माझी विनंती आहे, कोणाच्याही वर्षश्राद्धाला गेले की हाही विचार जीवनामध्ये करत जा. नुसती बुंदीन भात नका का, जो तो घरी खायला भेटतो तुम्हाला आणि मला. लोक दसक्रिया विधीला गेले तरी गप्पा करतात हो महाराज, अंतविधीला गेले ते तंबाखू चोळत बसता. अरे त्या अंतविधीला गेले, कोणाच्या दसक्रिया विधीला गेले, कोणाच्या वर्षश्राद्धाला गेले की कीर्तनकार समोर बसल्या बसल्या हाही विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी पुण्यतिथी घातली पाहिजे. एवढे वर्ष झाले माझ्या नाथ बाबाला जलसमाधी घेऊन, तरी आपण सृष्टीचा उत्सव एवढ्या थाटामाटात का करतो? एवढे वर्ष झाले माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन का छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्मोत्सव साजरा करतो? अरे आज हिंदू शेरणी जिला म्हणतोय आपण, अहिल्याबाई होळकर,
आज त्यांचा जन्मोत्सव आहे ना, बरोबर आहे का नाही? काय एवढे दिवस झाले त्या मातेला जाऊन तरी आपण जन्मोत्सव साजरा करतो, याचं कारण असं आहे महाराज, माणूस किती वर्ष जगला याला महत्व नाहीये, किती दिवस जीवन जगला याला महत्व नाही, माणूस जीवन जगला कसं याला महत्व आहे. कबीर महाराज एका ठिकाणी किती सुंदर सांगतात पहा. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हासे. बसणारी मंडळी, असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर 2 लोकांच्या डोळ्याला तरी धार लागल्या पाहिजेत. अरे महाराष्ट्र तुमच्यासाठी रडल, एवढं नका चांगलं जगू गड्यांनो. द्या महाराष्ट्र सोडून, कमी कमी आपला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपल्यासाठी रडलं पाहिजे, एवढी तर तयारी करी. बरं जाऊ द्या, जिल्हाही खूप मोठा आहे आपला, पण कमीत कमी आपला पैठण तालुका, पैठणच का हो. पैठणच ना, कमीत कमी आपला पैठण तालुका आपल्यासाठी रडा, एवढं तर. बरं जाऊ दे, याच्यापेक्षा अजून किती सबसिडी द्यायची हो? मी काय एखादा कॅबिनेट मंत्री आहे का तुम्हाला सबसिडी द्यायला महाराज? हा, संप्रदायाचा माणूस आहे ना. बरं नका का तालुका रडे ना, कमीत कमी आपलं 72 जळगाव का 74? 74 नेमकं मला काही कळे ना, नेमकं काय 74 जळगाव याचा अर्थ काय? हा वा, काहीतरी निमित्त असेल त्याच्यामुळे 74 जळगाव, बरोबर आहे का? मग तुमचं जळगाव तुमच्यासाठी रडाव, एवढं तर चांगलं जगा. अरे काही माणसं मराव म्हणून लोक नवस करतात, एवढं वाईट नका जगू. माणसं मराव म्हणून लोकांनी आपला नवस करावं, याच्यापेक्षा वाईट जीवन काय असेल? अरे ज्ञानोबरायचं जीवन जर पाहिलं ना महाराज, तर 22 वर्ष जगले माझे ज्ञानोबराय, पण महाराज विश्वाला शांतीचा संदेश देणारा महात्मा वयाच्या 16व्या वर्षी या समाजाला किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो नितीनी लोकी भजी जो आदी पुरके अखंडित, म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, फक्त जात असताना महाराज सांगतात, उत्तमाची उरे कीर्ती मागे, ओ उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, उत्तमाची उरे कीर्ती मागे, महाराजांनी स्पष्ट सांगितलंय महाराज, उत्तम चिवरे, उत्तम कीर्ती या जगामध्ये शिल्लक राहा वाटेल याच्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायचा. पहिलं तर विनंती माझी आहे की मानवी देहाची इथी कर्तव्यता काय माणूस विसरून गेलाय. आपण आलोय कुठून? कोहम कथम इदम जातम, मी कोणाचा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. बसणारी मंडळी, या कुटुंबाने एवढं गोड नियोजन केलंय, एवढे सुंदर गायक आहे, वादक आहे, टाळकरी सर्व महाराज मंडळी आहे. खरं सांगा, एवढं सुंदर नियोजन हे एका दिवसात केलं, 10 दिवसात का 4 महिने अगोदर केलंय?
प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं की ह्या महाराजाचं कीर्तन ठेवायचं, यांना बोलवायचं, त्यांना बोलवायचं. एका कीर्तनाचं नियोजन करण्यासाठी 4 महिने लागतात गड्यांनो. आता पाऊस झालाय, सर्व शेतकरी आनंदात आहे. काही ठिकाणी बरंचसं शेतकऱ्याचं नुकसान झालंय, पण काही ठिकाणी शेतकरी आनंदात आहे. विहिरीला पाणी आलंय, बोरला पाणी आलंय. आता काय लावायचं, कपाशी लावायची का काय लावायची, आतापासून तुमची तयारी काय झाली, सुरू झाली. मला बसणाऱ्या मंडळी एवढंच सांगायचंय, अजून निवडणुकीची तारीख डिक्लेअर झाली नाही तरी काही येड्याने लगेच बाशिंग बांधले मला जिल्हा परिषद सदस्य व्हायचंय, काही म्हणतात मला नगर अध्यक्ष व्हायचं. अरे थांब की अजून निकाल तर लागू दे. इतका उतावीळ नवरान गुडघ्याला बाशिंग आहे आपलं. 4 महिन्याच्या निवडणुकीची तयारी आतापासून सुरू केली. पेरणी कशी करायची याची 2 महिन्यापासून तयारी करता. कार्यक्रम कसायचे याची तयारी करता. अरे मुलगी जन्माला आल्यानंतर तिला शाळेत नंतर टाकता, पहिली तिची पॉलिसी काढता, माझ्या मुलीच्या लग्नाचं कसं होईल. मग एवढे विचारवंत लोक आपण. मला बसणाऱ्या सगळ्या मातृवर्गाला, पितृवर्गाला एक प्रश्न आहे, तुम्ही मरणार आहे मी मरणार याचा कधी विचार करणार आहे का? जळगावचे लोक मरणारच नाही असं काही नाही ना. मग तुम्हीही मरणार आहात, मीही मरणार आहे. या मरणाचा काय विचार करणार आहे, कधी तुम्ही विचार करणार. काही लोक म्हणते मरणाची काय तयारी, हो मरणाची सुद्धा तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाणे इस श्वास की आवन होय न होय. प्रश्नारे मंडळी, प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा. एक क्षण सुद्धा भगवंताच्या चिंतनाविना वाया नका घालू. अरे कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. पूर्वी लोक मरण्यासाठी माणसाला म्हातारा व्हावं लागायचं, आता मरण्यासाठी म्हातारा व्हायची गरज नाहीये. 20 वर्षाच्या पोराला हृदयविकाराचे झटके यायला लागले. ज्यानं कधी चहा प्याला नाही, तंबाखू खाल्ली नाही, गुटखा खाल्ला नाही, त्याला कॅन्सर व्हायला लागलाय. जो कधी हॉटेलवरच जेवला नाही त्याला मूळव्याधी, म्हणजे दररोज धाब्यावर खाते त्याला काहीच नाहीये. उलटच गणित आहे. धुंद झाला तुझा दरबार. कठीण आहे ना महाराज. कोणत्या रूपानं रोग कधी कसा येईल काही सांगता येत. लोक पहिले म्हणायचे जाडा माणूस असेल, थोडं डिप्रेशन असेल, त्रास असेल, त्याला अटॅक येतो. आता कोणालाही अटॅक यायला लागला महाराज, कोणालाही. अरे ज्यांना आईचं दूध सोडून दुसरं काहीच पेलं नाही, अशा 3 वर्षाच्या 3 महिन्याच्या लेकराचं सुद्धा मूळव्याधाचं ऑपरेशन झालेलं आहे. मग नेमकं चाललंय काय, काय चाललंय. माणसं जितक्या जलद मार्गाने पुढे चालले तितक्या जलद मार्गाने माणसाचं आयुष्य कमी होत चाललंय महाराज. काय होत चाललंय. आता हे जे म्हातारे कोतारे दिसतात ना मंडपामध्ये, यांच्याकडे पाहून घ्या, कारण आपण म्हातारे होणार नाही. खरं हे जे दिसतात ना वयस्कर लोक, यांच्याकडे पाहून घ्या, नंतर आपण लोक म्हातारे होणार नाही. याचं कारण माणसाची आयुष्य मर्यादा एकदम कमी आहे. आणि एवढ्या कमी कालावधीमध्ये आपण काय करू शकतो. भागवतकाराने किती गोड श्लोक सांगितला पहा. काल व्याल मुख ग्रास त्रास निर्नाश हे तवे श्रीमद भागवतम शास्त्रम कलो केरेन भाषितम. लक्ष द्या, एक मोठा अजगर आहे आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये तुम्ही बसलेले आहात आणि त्याच अजगराच्या मुखामध्ये मीही बसलेलो आहोत. आपण कुठपर्यंत सुरक्षित आहोत, जोपर्यंत अजगर तोंड बंद करत नाही. ज्या दिवशी अजगर तोंड बंद करल, ज्ञानोबरायची ओळी तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. हे काळाने काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखरी तव हे क्षणभंगूर जीवन की कली काकल प्रात गोखली ना केली. मग क्षणी काय कधी जाईल काय सांगतात नाही. एका ठिकाणी महाराजांचं प्रमाण किती गोडे पहा. अल्पायुष्य मानव पुढे सरका ना. तुम्ही गर्दी केली, तुम्ही गाद्यांना हात टाकल्या, गाद्यामुळे ते बाहेर सडेल माझा थोडा. प्रत्येकाला खुर्चीन गादीच पाहिजे, कसं जमत.